शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। 14 डिसेंबर इतिहासाची पार्श्वभूमी, आजचा अर्थ आणि वर्तमानाशी नातं। 14 डिसेंबर हा दिवस जागतिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर वेगवेगळ्या अर्थांनी लक्षवेधी ठरतो। या दिवसामागे असलेली पार्श्वभूमी समजून घेतली तर इतिहासातील प्रवाह, समाजातील बदल आणि आजच्या वास्तवाशी त्याचा असलेला संबंध स्पष्टपणे जाणवतो। जागतिक स्तरावर 14 डिसेंबर हा इंटरनॅशनल मंकी डे म्हणून ओळखला जातो। निसर्ग, जैवविविधता आणि वन्यजीवन संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो। मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध अधोरेखित करणारा हा दिवस पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर असल्याची आठवण करून देतो। राष्ट्रीय पातळीवर भारतात 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो। वाढती ऊर्जा गरज, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा बचतीचं महत्त्व या दिवशी ठळकपणे मांडलं जातं। शाश्वत विकास, पर्यायी ऊर्जा स्रोत आणि जबाबदार वापर या मुद्द्यांवर समाजाचे लक्ष वेधणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे। याच दिवशी भारताला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारे महान योगाचार्य BKS अय्यंगार यांचा जन्म झाला। योगाला शास्त्रीय आणि चिकित्सक स्वरूप देत त्यांनी भारतीय परंपरा जगभर पोहोचावी। आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा समतोल साधणारा योग हा केवळ व्यायाम नसून जीवन पद्धती आहे, हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित झालं। महाराष्ट्राच्या दृष्टीने पहिले तर योग, आरोग्य आणि आधुनिक जीवनशैली यांचा संगम साधणाऱ्या अय्यंगार योग पद्धतीचा प्रभाव विशेषतः पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो। त्यामुळे आरोग्य जागरूकतेच्या चळवळीशी 14 डिसेंबरचा संदर्भ अप्रत्यक्षपणे जोडला जातो। थोडक्यात सांगायचं तर 14 डिसेंबर हा दिवस आपल्याला निसर्ग संवर्धन, ऊर्जा बचत, आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि जबाबदार नागरिकत्व यांचा संदेश देतो। इतिहासातील घटना केवळ नोंदी नसून त्या आजच्या निर्णयांना दिशा देणाऱ्या प्रेरणा आहेत, हेच या दिनविशेषातून ठळकपणे समोर येते। इतिहासाची जाणीव ठेवा, वर्तमान समजून घ्या आणि भविष्यासाठी सजग राहा। ही माहिती आवडल्यास लाईक, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि जनजागृतीसाठी इतरांपर्यंत पोहोचवा।